हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत असाल ना? आता आपल्याला आज पुढचा क्वेश्चन बघायचा आहे बघा. एका समद्विभुज त्रिकोणाच्या शिरोकोणाचे माप 2x आहे, तर उरलेल्या कोणांच्या प्रत्येकी माप किती आहे? म्हणजे आपल्याला एक समद्विभुज त्रिकोण म्हणजे काय, तर आयसोस्केल राईट अँगल ट्रायंगल आपल्याला दिलेला आहे. त्या आयसोस्केल राईट अँगल ट्रायंगल मध्ये त्यांनी शिरोकोण म्हणजे व्हर्टेक्स वरचे जे अँगल्स आहेत ते अँगल्स आपल्याला दिलेला आहे. त्याच्यामधला एक अँगल दिलाय 2x, एक अँगल दिलेला आहे 2x आणि बाकीचे दोन अँगल आपल्याला काढायचे आहेत. तर आपल्याला हे माहिती असायला पाहिजे की जे काही अँगल जो कोणताही ट्रायंगल असेल त्या ट्रायंगलचे जे काही आतमधले तीन अँगल्स असतात त्या तीन अँगलची बेरीज ही 180 म्हणजे 180 असते. तर त्यापैकी आपल्याला वन अँगल दिलेला आहे 2x आणि बाकीचे दोन अँगल आपल्याला काढायचे आहे. दोन अँगल पैकी त्यांनी हा अँगल जो आहे तो दिलेला म्हणजे राईट अँगल आहे तो दिलेला नाही, पण आपल्याला माहिती आहे की तो 90चा असणार आहे. तर आपल्याला या दोन अँगलचे बेरीज काढायची आहे. बेरजेवरून आपल्याला तो तिसरा अँगल निघणार आहे. तर आपल्याला सुरुवातीला माहिती आहे, काय माहिती असणार आहे की एक अँगल दिलाय त्यांनी आपल्याला 2x आणि आपल्याला माहिती आहे की जो कोणता ट्रायंगल आहे समद्विभुज आयसोस्केलेन राईट अँगल ट्रायंगल त्या तिन्ही तिन्ही अँगलची जी बेरीज असणार आहे ती कशी आहे, तर 180 आहे. प्लस अँगल सी इज इक्वल टू 180. तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज ही 180 असते. एक अँगल आपल्याला दिलेला आहे 2x. आपण दोन अँगल घेऊया. सपोज हा y आहे आणि हा सुद्धा yच घेतलेला आहे. तो अँगल बी काय घेतलाय, y घेतलाय. अँगल सी y घेतलाय आणि ह्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज आहे 180. याच्यावरून आपण काय करू शकतो की आपण याच्यावरून जे दोन अँगल जे आपल्याला उरलेले अँगल आहेत त्या उरलेल्या अँगलच्या मापांची बेरीज आपण काढू शकतो. हा 2x ठेवायचा प्लस y 2y होतो इज इक्वल टू 180 डिग्री. मग आपल्याला काय करायचं आहे, हा 2x पूर्णपणे राईट हँड साईडला न्यायचा आहे, कारण की आपल्याला y ची किंमत काढायची. y ची किंमत काढायची म्हणजे 2y जो आहे तो लेफ्ट हँड साईडला राहील. राईट हँड साईडला 2x घेतला म्हणजेच जो 180 मधून 2x जो प्लस आहे तो मायनस होणार आहे. तो मायनस करायचा आहे. 2y बरोबर आहे बघा. आता आपल्याला 2y बरोबर 180 मायनस 2x घेतला. आपल्याला y ची किंमत काढायची. आपण जो y सोबतचा मल्टिप्लिकेशन मधला 2 आहे तो राईट हँड साईडला नेऊन डिवाइड करणार आहोत. 180 मायनस 2x डिवायडेड बाय 2 याच्याने आता भागाकार करायचा आहे. 2 1 जा 2, 2 9 जा 18, 0 ला 0 आणि 2 1 जा 2 म्हणजे काय असणार आहे, तर y इज इक्वल टू 90 मायनस x हा आपला y निघणार आहे. आपण काय केलेलं आहे, याला आणखी जर तुम्हाला सेपरेटली सांगायचं झालं तर यालाच आपण कसं लिहू शकतो, 180 डिवायडेड बाय 2 मायनस 2x डिवायडेड बाय 2 असं लिहिता येतं. म्हणून 2 नी 180 ला सुद्धा डिवाइड करता येतं आणि 2 नी 2 ला सुद्धा डिवाइड करता येतं. म्हणून आपलं 90 मायनस 2 ऑप्शन नंबर 2 असं उत्तर आलेलं आहे. तर आपल्याला या दुसऱ्या क्वेश्चनचं पहिल्या क्वेश्चनचं जे काय आन्सर आहे ते आलंय ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 90 मायनस x. पुढचा क्वेश्चन आहे बघा. ट्रायंगल ABC मध्ये मेजरमेंट ऑफ अँगल A इज इक्वल टू 65 दिलेला आहे. मेजरमेंट ऑफ अँगल B काढायचा आहे, तर x बाबतचे पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे? खाली ऑप्शन मध्ये आपल्याला विधान दिलेले आहेत, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत आणि त्याच्यापैकी आपल्याला एक ऑब्जेक्टिव्ह चूज करायचा आहे. तर एक ट्रायंगल दिलाय बघा, एक ट्रायंगल दिलाय ABC. ह्या एका ट्रायंगल मध्ये आपल्याला अँगल A दिलेला आहे 65. इथे सुद्धा आपल्याला तोच क्वेश्चन म्हणजे इथे सुद्धा आपल्याला तोच गुणधर्म वापरायचा आहे, प्रॉपर्टी वापरायची की तिन्ही अँगलची बेरीज काय येणार आहे, तर 180 येणार आहे. तर एक अँगल आपल्याला दिलेला आहे B काढायचा आहे x. C शी आपल्याला काही घेणं देणं नाही, परंतु C फक्त वापरायचा कशासाठी, तर C आपल्याला वापरायचा की तिघांची बेरीज 180 येते. तर हे कसं करणार आहेत आपण बघा. आपल्याला फक्त त्यांनी विचारलं की खालचं जे विधान आहे, जे खालचे ऑप्शन्स आहेत त्याच्यापैकी कोणतं ऑप्शन बरोबर आहे. तर आपल्याला एक अँगल दिल्यानंतर दुसरा अँगल आपल्याला काढता येतो. सपोज मेजरमेंट ऑफ अँगल
प्लस मेजरमेंट ऑफ अँगल बी आणि मेजरमेंट ऑफ अँगल सी इज इक्वल टू, आपल्याला इथेही माहिती आहे की 180 असणार आहे. इज इक्वल टू काय असणार आहे? 180 असणार आहे तिघांची बेरीज. आणि त्याच्यामध्ये त्यांनी 65 दिलाय आपल्याला, प्लस बी आपल्याला काढायचा आहे. सपोज मी इथं सुद्धा काय करणार आहे, एक्स घेणार आहे किंवा नाही घेतलं तरी चालतो, कारण की आपल्याला डायरेक्टली 180 मधून हे काय करायचे, वजा करायचे आहे. इथं इथं जशाला तसं डायरेक्टली तुम्ही काय करू शकता की इज इक्वल टू 180 करू शकता. एक्स इज इक्वल टू हा डायरेक्ट इकडे नेऊन मायनस करा, 180 मायनस 65. एक्स इज इक्वल टू 10 मधून 5 गेले 5, 7 मधून 6 गेले 1 उरला, 1 ला 1 115. एक्स आपला 115 जर असेल तर आपल्याला हे माहिती पाहिजे की 115 आपल्याला पाहिजे, म्हणजे ऍक्च्युअली एक्स आहे, इथला पण नंबर, इथला तर अँगल आहे. या दोन अँगलची बेरीज आपल्याला करायची असल्यामुळे 3 अँगलची बेरीज 180 असते. तर हा जो एक्झॅक्टली एक्स आहे तो एक्झॅक्टली एक्स हा इज इक्वल टू एक्स येणार नाही, कारण की तो एक्स निघालेला नाही, एकच अँगल निघाला. दोन अँगलची बेरीज आपल्याला माहिती पाहिजे. तर हा अँगल नेहमी एक्स पेक्षा लहान असायला पाहिजे, म्हणजे 115 पेक्षा लहान. आता 115, एक तुम्हाला एक मी सांगते की 115 प्लस 65 बघा किती झालेला आहे, हा 0 1 आणि 6 आणि 7 आणि 8 180 होतो. पण आपल्याला ऍक्च्युअल हे दोन कोण पाहिजेत, दोन अँगल पाहिजे आहेत. त्याच्यामुळे आपण इथं 115 घेऊ शकत नाही, हा ऑब्विसली 115 पेक्षा लहान असणार आहे. इज एक्स इज ग्रेटर लेस दॅन 180, एक्स इज लेस दॅन 115, 115 पेक्षा तो लहान असेल तर, हा लहान असेल आणि हा लहान असेल तरच या तिघांची बेरीज 180 येते. म्हणून तो काय असणार आहे, 115 पेक्षा लहान असणार आहे. ऑप्शन नंबर 4 हे विधान बरोबर येते. ऑप्शन नंबर 4 हे विधान बरोबर आहे. जर तो इज इक्वल टू 15 असेल तर आपल्याला सी मिळणार नाही, त्याच्यामुळे पहिला ऑप्शन येणार नाही. जर तो 115 पेक्षा मोठा असेल तर तिघांची बेरीज 180 येणार नाही, त्याच्यामुळे हे सुद्धा ऑप्शन नंबर 2 सुद्धा रॉंग आहे. जर तो ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असेल तरी सुद्धा आपल्याला 3 अँगलची बेरीज 180 मिळणार नाही, त्याच्यामुळे सुद्धा तिसरा ऑप्शन येणार नाही. चौथा ऑप्शन येणार आहे तो म्हणजे 115, कारण 115 जरी एक्स ची व्हॅल्यू आली असली तरी ती फक्त एक्स ची इथली व्हॅल्यू पाहिजे, इथला अँगल सुद्धा आपल्याला काढायचा आहे. त्याच्यामुळे आपण काय करू शकतो, इथला अँगल काढायचा असला तर बघा, जर अँगल सी काढायचा असेल तर 100 हा इथला जर 115 आहे, तो जर काढायचा असेल तर आपण त्याला डिवाइड करू शकतो. 115 डिवायडेड बाय 2, 2 पंचे 10, एक उरलेला आहे, नाही सॉरी असं येत नाही, ते दोन्ही भाग जाणारच नाही ना त्याला. 115चे अर्धे करायचे आहेत, अर्धे. सी काढायची काही गरजच नाही, त्याच्यामुळे आपल्याला फक्त ऑप्शन त्यांनी जे विचारलेले ते ऑप्शन निघालेले आहे, तेच ऑप्शन आपल्याला इथं घ्यायचं आहे. ओके, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.